गंमत केली. काय हे केवढी घाबरले मी. काय हो मला का दुसरं कोणीतरी आलं की काय. आणि काय हो तुम्हाला काही सुचतं की नाही. अगं अगं तूच वेळ लावलायस मला. तुझ्या या प्रसन्न करणाऱ्या सौंदर्यामुळे आणि गोड आवाजामुळे दिवस आणि रात्र याचं भानच राहत नाही बघ. हो अहो पण थोडा तरी संयमाचा बाळ नको का अशा गोष्टीला. आता घरात कुणी नाही म्हणून ठीक. भाई कालच गेले तालुक्याला आणि उत्तम सकाळीच गेले शेतावर. होय ना मग किती वेडी आहेस तू. काडी एवढी सुद्धा अक्कल नाही तुला. अहो का हो असं का म्हणताय. अगं घरात कुणी नाही मग इतक्या लवकर उठलोच कशाला आपण. पण उठलोच कशाला आपण. तुम्हाला दुकानावर नाही का जायचं. म्हणे ती मला दुकानावर नाही का जायचं. गेलो असतो एक दिवस सावकाशीनं. मुळेच नाही. वक्तशीरपणा नाही पाहिला तर भाई रागावतील तुमच्यावर. अगं भाई माझ्यावर केव्हाच रागवणार नाही. लहानपणापासून त्याने मला वाढवलंय निर्वज्य प्रेम दिलंय. पण तू मात्र भाईचा बहाणा पुढे करून आपल्या मुद्द्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करू नकोस. हा तसं नाही हो. पण अति प्रेमाला दृष्ट लागायची कुणाची तरी. हो आजीबाई आता उदाहरण देत बसू नका. बरं बाई राहील आमचं. अरे ए रागवलीच आजीबाई म्हटलं म्हणून. अहो आता राजाची राणी रुसली मग मजा कसली. ए बोल ना काहीतरी. काय बोलू. अगं काहीही बोल. कारण तू गप्प राहिलीस ना मला करमतच नाही बघ. तेव्हा तू काहीही बोल. काही बोलू. हो मग एक गोष्ट सांगू. गोष्ट सांगतेस मग मी मांडी घालून बसू का. बर सांग. पण मी सांगितलेली गोष्ट आवडेल ना तुम्हाला. अगं अगोदर सुरुवात तर कर मग पाहू आवडते की ना आवडते. बरं ऐका. ऐकताय ना. बोल ना. आज की नाही. काय आज की नाही. काय आज की अरे मला माहेरी न्यायला. तुझे काका तुला माहेरी न्यायला येणार आहे. ठीक आहे गोष्ट झाली. आपल्याला नाही बाबा आवडली. लग्न झाल्यानंतर पहिल्या डब्यात न्यायला जायला नको का. अगं पण तू इतकी वर्ष त्यांच्याकडे राहत होतीस ना. तुला तिकडचा कंटाळा नाही आला का. माहेरचा कंटाळा येईल अशी एकतरी स्त्री आहे काय जगात. म्हणजे तू खरंच जाणार माहेरी. हो अगदी खरं. हो ऐक काय झालं. छातीत मिळाली. आता मला काय माहिती. मी तुम्हाला अमृतांजल लावते. अगं आता अमृतांजल कशाला. मग झंडू बाम लावते. अगं झंडू बामाला मी काय वरून खाली पडलोय नाही. तुम्ही गप्प बसा. ऐक माहेरी जाते काय. आता बघतो तिला. अरे आता मला काय माहिती. मला सांगा कुठे दुखतंय. अगं इथे. इथे दुखतंय. नाही नाही इथे. इथे दुखतंय. अगं नाही ग इथे. नक्की कुठे दुखतंय. अगं इथे दुखतंय. अहो सोडा. काय करताय. कोणी नाही येणार. अहो पाही येतील. अगं नाही येणार. कोणी पाही येतील. अगं कोणी नाही पाहणार. अहो असं काय करताय. तुम एक कमरे में बंद हो. और आता मला कळलं तुमच्या छातीत कोणती कळ आली ते. आता मी तुमच्या ढोंगाना मुळीच फसणार नाहीये. बघ हा फसशील तू. मुळीच नाही. आणि मी आजच माहेरी जाणार आहे. हे बघ नको नको उर्मिला असं काही करू नकोस ग. अगं तू नसलीस इथे तर माझी तडपड कोण पाहिल. पण यापुढे मी तुला अजिबात त्रास देणार नाही. मग तर झालं. मला तुमच्यावर मुळीच विश्वास नाहीये. लग्न झाल्यापासून पाहते सारखे माझ्या मागे 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 फुटत असता. अगदी स्वयंपाकघरात सुद्धा. परवा मी कांदा चिरायला बसले तिथे सुद्धा येऊन आलात. अहो डोळ्यातून पाणी आलं तुमच्या तरी जागचे हल्लात नाही ना. बर यापुढे मी तुला अजिबात त्रास देणार नाही. मग तर झालं. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. ठीक आहे एवढाच कंटाळा आलाय का माझा तुला. अगं असं करायचं होतं मग माझ्याशी लग्न तरी का केलंस. मला तुझ्याशी बोलायचं नाही. मी जातोच दुकानावर. राग आला वाटतं स्वारीला. म्हणजे माहेरची थाप चांगलीच पचली म्हणायची. म्हणजे माहेरी जाणार अशी थाप मारलीस तू. थांब आता बघतो तुला. अगं पण माझं ऐकतरी ऐक. चला.
नवीन जोडपे हनीमून करायला बाहेर गेलेले दिसते आणि आमच्या मागच्या घराचा सुद्धा कुठे पत्ता दिसत नाही. कुठे शेण खायला गेलाय कुणास ठाऊक. अरे उत्तमा, अरे उत्तमा, कमाल झाली. भाई, अहो भाई, ओ कोणी आहे की नाही घरी? कोण आहे? आले. म्हणजे नववधूवरांनी आपला मधुचंद्र की काय म्हणतात तो इथं घरातच आटोपलेला दिसतो. असो असो. कोण? शंभू काका. हा उर्मिला तू? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काका काय हे? पुढे आशीर्वाद दिला. बरे म्हटले घरात कुणीच तसे नाही. आता इथं चोराची येण्याची हिशाब नाही म्हणून ठीक आहे हो, नाहीतर चोरी केव्हा झाली असती. बरे हे जाऊ तू उर्मिले, आता मला इथे थांबायला जरा सुद्धा वेळ नाही बघ. नाही म्हणजे काल सत्यनारायणच्या महापूजेसाठी पाडगावात गेलो होतो. पाडगावला? हो, तेव्हा काळे मामा मला वाटेत भेटले होते. काका हो. काय म्हणाले? मला म्हणाले, शंभू माझ्या उर्मिळेची काय रे कुशाळी, म्हणून मी आज इथं मुद्दाम वेळात वेळ काढून उर्मिले तुझी चौकशी करायला आलो. मग तू सुखात आहेस ना इथं? हो काका, असो. मी अगदी सुखात आहे इथे. असो असो. बरे उर्मिले, तू काही म्हण, अगं तुझ्या आई वडिलांची पुण्याई थोर, म्हणूनच हे थोरा मोठ्यांचं स्थळ मिळालं तुला, हो की नाही? हो. बरे ते जाऊ दे. उर्मिले, मग नवरा काय म्हणतोय तुझा? अगो जास्त काय? बरे बरे नको सांगू नको सांगू, पण उर्मिले तुझ्या या लाजण्यात माझ्या सगळे काही लक्षात आले बघ. बर ते जाऊ दे. उर्मिले, आता झटकन आतमध्ये जा आणि पटकन एक कप दुधाचा चहा पाहू. विसरलेस, तुम्ही बसा ना, मी आणते अगदी चहा. हक्काने मागतो. हो हो काका, बसा ना बरे तुम्ही. बरे बरे. अरे 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 मिळाली नाही वाटतं सकाळची नेरी. आली वाटतं राऊची सॉरी. काय रे उत्तमा, अरे कुठे गेला होता शेण खावयास? पाणी लावायला गेलो होतो. पाणी लावाय म्हणजे खावल्या वेळेत हजमा सुद्धा करतो शिका या गावात जाऊन. होय होय, पहिली तुझी हीच टाकतो फादून शेंडी. तुला कोणाच्या पाणी शेताला लावायला गेलं होतं का कोणाच्या दाढीला? तर कोणाच्या उघडपणे का नाही बोललास मूर्ख कुठचा? आता उघड बोलल्यावर कळलं ना तुला? हो कळले कळले रे बाबा, चांगलेच कळले. आता हो बघू बाहेर. बाहेर का म्हणून? मग एक मालकाचं फरमान सोडतोस रे. म्हणतात ना धनी राहिला बाजूला आणि बटा आता मोरच बोलशील ना तर त्या नट्यांचा कुत्रा सोडी ना अंगावर, मग पालताना धोतर बी नाही राहायचं तुझ्या उत्तम उत्तम. पुरे 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 काय सांगणार तू मूर्ख कुठचा? अरे गाडवा, उर्मिला चहा नवत गेले ना आत, मग आता चहा घेऊन निघतो मी बाहेर. मूर्ख कुठचा? आता मला कळला हा बट दुधाच्या साठी डोंगल्यासारखा चिकटून राहिलाय वैत. अरे त्यात तुझे काय जाते, त्यात तुझे काय जाते मूर्ख कुठचा? अरे झालं नुकसान तर भाईच होईल ना. गाढव कुठचा? तुझ्या बापाचा किस्सा कापल्यासारखे तू कशा तोंड वाकडे करतोस मूर्ख कुठचा? अच्छा, म्हणजे माझ्या बापाचं काय जातंय असं हो म्हणायचं? हो असं म्हणायचं मला. मग जाऊन विचार माझ्यावर बापाला. अच्छा असे म्हणतोस? आता जातो तुझ्या बापाला विचारतो. जा बघू. बरे वर जरा जिना कुठे आहे तो सांग. तो बघ, तो काय? बरे बरे. जा. अरे बटा, आता रे काय झाले? अरे वर जायला जिना नाही लागत. मग अरे गाडवा, तुझा बाप काय पाठच्या आंब्याच्या झाडावर तुरु तुरु गेला होता का मूर्ख कुठचा? वर जायला 4 माणसं लागतात खांदा द्यायला, 10 माणसं लागतात बोंबा मारायला, आणि 1 माणूस लागतो बडका धरायला. अरे गाडवा, अरे मूर्ख, म्हणजे तुझ्या बापाला भेटण्यासाठी तुम्हाला स्वर्गात जायला सांगतोस का? अरे अरे अरे, म्हणजे तू ब्राह्मणांच्या बरं इच्छितो? अरे रे, कसा रे त्या माऊलीच्या पोटी जन्म घेतला होतास पुन्हा ठाऊक. अरे तू घेतलास ना तसा. उत्तमा मूर्ख कुठचा? आधी काय हात खाली कर, हात खाली कर. हा बरं बरं बरं.
चहा. शंभू काका चहा घ्या. बरं. अरे 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 उत्तम भाऊजी हा? तुम्ही सुद्धा आज जाऊन चहा घ्या. मी घेतो. त्या भाट चिकाटल्या ना ती पाच घेऊन ये. अरे मी पिठो शांती बस. हा, पी, पी. कसा झालाय? छान. उर्मिला चहा अगदी ताज्या दुधासारखा एकदम फक्कड हो. बर उर्मिला तू या घरी आल्यापासून सध्या दुधात पाण्याची भेसळ होत नाही, पण एका भोक्याचे मात्र फार हाल झाले असतील हो. ए भट्टा, तुला रे काय झाले? आता जास्त बोलशील ना तू तुझ्या हे स्टँड केला झुंदीर बांधीर पुढे फार छान आहेस तू उर्मिला. तर समजून सांग. तू माझ्या नजर लागू नको. उत्तम भाऊजी तुम्ही जा आज जाऊन चहा घ्या. तुला बघतो मी. जाऊ दे शंभू काका, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. बरे उर्मिला हा मी आता निघतो. आता मला इथे थांबायला जरा सुद्धा वेळ नाही बघ. पण भाई आलेच त्यांना सांगा शंभू भरती येऊन गेले. हो बरे येतो मी. हो स्वतःच्या जीवाला सांभाळ हो. हो तुम्ही सावकाश जा. हो बरे बरे बरे. उर्मिला, अगं ए उर्मिला. कोण? का दचकलीस का? अगं मला पाहून भीती वाटावी इतका तू आम्ही महाभयंकर वाटतो. दुष्ट माणसाची सावली देखील भयंकर असते असं म्हणतात. ए, चुप. शब्द जरा जपून वापरेस ना तर तुझ्या हात देहाला शोभून दिसतील ते. तेव्हा माहिती नसेल वायफळ बनवू नकोस. मग का आलायस घरात? आता गावचा माणूस गावच्या घरात येणारच. शिवाय तुझ्या या बहरलेल्या देहाला डोळे भरून पाहायला आलो. एका विवाहितीला असं बोलतात तर लाज कशी वाटत नाही? होय. अगं दुसऱ्याची बायको होण्यापेक्षा तू जर का माझी झाली असतीस ना तर बोललो सो नसतो तुला. तुझ्यासारख्या चोराची बायको होण्यापेक्षा मेलेलं काय वाईट? माझा तोच मार्ग तुला पत्करावा लागेल. तू मला आवडली होतीस म्हणूनच मी तुला लग्नाची मागणी घातली होती. पण तू मला नकार देऊन नको त्या शब्द मला सौम्यान दुखवलास. त्यात माझं काय चुकलं? अरे गावात एक गुंड म्हणून लोक ओळखतात. असं कोणतं व्यसन नाही तुला की ज्यामुळे तुझ्या कर्तृत्वाचं गुणगान गात बसावं? बस भास्कर, तुझ्याकडून माझ्या कर्तृत्वाचे सर्टिफिकेट मिळालं मला. तुझी फालतू बडबड ऐकायला इथं आलो नाही. तू माझ्या जीवनात आली असतीस तर कदाचित वेगळ्याच वाटेने चाललो असतो मी. पण ती संधी तू मला दिली नाहीस. अगं का मला लग्नाला नकार दिलास? का मला झिडकारलास? अगं का? योग्य तेच केलंय मी. अरे अंगाला चुना पसरला कावळा आहेस तू. कावळा, तुझ्या अंगी राजहंसाचे गुण कुठे येणार रे? ठीक आहे. आता कोण कावळा आणि कोण राजहंस ते तुला कळेलच. फक्त माझं उद्दिष्ट साध्य होण्याचीच वेळ पाहतोय मी. उद्दिष्ट? कसलं उद्दिष्ट आणि कोणती वेळ? ते कळलंच तुला. अगं माझा अपमान करताना तू विचार नाही केलास. माझा अपमान करून कायमची जखम केलीस माझ्या हृदयावर. पण याचे परिणाम तुला कसे भोगावे लागतील ना याची कल्पना आहे तुला. अगं आयुष्यभर दुःखानं तडफडत राहावं लागेल तुला घरात. हे पक्क लक्षात ठेव. हे बघ, या घरात मी पूर्ण सुखी आहे आणि तुझ्यासारख्या कावळ्याचा शाप बांधणार नाही म्हणजे सुखी संसाराला. कोणी लक्षात ठेव. कावळा, अगं त्याच कावळ्यासाठी काही वेळा तिष्ठत राहिलो तर माणसाला मृत माणसाच्या पिंडाला स्पर्श करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते त्याची. आणि त्याच वेळी कावळ्याच्या माणसाची खात्री पटते. अगं किंमत कळते त्याची. लक्षात ठेव उर्मिला,
एक दिवस तुला माझ्याच आसऱ्याला लागेल आणि त्याच वेळी तुला माझी किंमत कळेल. का असं का बोलतोयस तू? याचं उत्तर मी देणार नाही. मग कोण देईल? अगं देव माणसाला बुरखा बांगला इथला माणूस, अगं भाई देशमुख, एक नंबरचा कृतज्ञ. तू ज्यांच्याबद्दल हे उद्गार काढले त्या गावात किती मारला माहितीये ना? तुझी लायकी देखील आहे त्यांच्या पायाजवळ उभं राहण्याची. स्वतःच्या स्वभावावर दुसऱ्याचा अंदाज बांधू नकोस. आमचे भाई खरंच देव माणूस आहेत. देव माणूस? पण त्याच देव माणसाचं तू मात्र सावध बनू नकोस. अगं तो एक वासना शिकारी आहे, शिकारी. बायकाला तर त्याला वासनापुरीसाठी. रुपेश, मला भाईबद्दल काही वाईट ऐकायचं नाहीये. तू आधीतून चालता हो. ठीक आहे, मी जाणारच आहे ग, पण जाता आता तो मी सावध करतोय. अगं हा भाई देशमुख ना स्वतःला दयावान दानशूर समजतोय, पण ही सारी स्टेट तो स्वतःच्या मोठेपणासाठी उधळणार आहे. तुला माहित नाही, गावात अडल्याना मदत करतो आणि त्याचं व्याज म्हणून त्याच्या तरुण पोरी बायका. आता हेच पाना, अगं तरुणपणी बायको मेली तरी सुद्धा दुसरं लग्न केलं नाही त्याने. का तर बाहेरच वासना वागवायला मिळतात ना, लग्नाची काय गरज. रुपेश, आमच्या घरात आग लावून माझं मन वळण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जा इथून, चालतो इथून. ठीक आहे, जातो, पण आता पुन्हा येईन हे तुझी खात्री पटवण्याकरिताच. येतो मी. आमच्या घरात असंख्य विष घालून स्वतःचं उद्दिष्ट साध्य करू पाहतोस. पण आता यापुढे वाऱ्यात देखील या घरात येता कामा नये. तेव्हा तूच काहीतरी मार्ग दाखव. तेव्हा तूच काहीतरी मार्ग दाखव. उत्तम, अरे उत्तम, थोडं पाणी घेऊन ये रे. भाई, कोण? तुम्ही केव्हा आलात? हा काय, आत्ताच येतोय. बरं, मी तुम्हाला चहा आणते. नको, प्रवासात 2 वेळा झालाय चहा. बरं. भाई 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 काय झालं बापू? भाई वाचवा काय मला. झालं? भाई वाचवा. काय झालं बापू? वाचवा भाई. उत्तम, थोडं पाणी घेऊन ये रे बापूला. नको. ये तू इथे बस. नको. बस बस बस. नको, पाणी बस, नको बस. मला. माझ्या बस. तोंड